नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. गेल्या 28 तासात दोन महत्त्वाच्या घडामोडी आपल्याकडे घडल्या. खरं तर त्या दोन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. तसं पाहिलं तर त्या दोन्ही घटनांचा एकमेकांशी तसा थेट संबंध नाही, पण म्हटलं तर दोन्हींमध्ये प्रचंड साम्य आहे. आयुष्यभर लोहियावादाच्या आदर्शांचा पुरस्कार करणाऱ्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीत प्रचंड मोठ्या प्रमाणात दुफळी माजली आहे. समाजवादी पक्षाच्या नव्या नेतृत्वावर जुनं नेतृत्व नाराज आहे आणि त्याच्यावरून तिथं सत्ता संघर्ष पेटलाय. अर्थात राजकारणात हे काही नवीन नाही. अगदी NT रामारावांपासून ते अलीकडच्या काळातल्या ठाकरे कुटुंबात नेतृत्वाचे आणि वारसा हक्काचे वाद आपण अत्यंत जवळून पाहिले. आता इथं वारसा म्हणजे केवळ मालमत्ता किंवा संपत्ती नाही, तर आडनावाचं वलय, त्या कुटुंबाची जनमान्यता आणि त्यातून येणारी सत्ता आणि सत्तेतून मिळणारी प्रचंड शक्ती, असं सगळं अभिप्रेत असतं. तर दुसरी घटना आहे ती उद्योग जगतातली, ज्यांच्या मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंत आणि गाड्यांपासून मोबाईल सुविधेपर्यंत सगळं आपण वापरतो. किंबहुना एकही घर असं नसेल की ज्यात ते नाव नाही, ते म्हणजे टाटा. त्या टाटा उद्योग समूहात मोठी उलथापालथ झाली. टाटा म्हणजे आदर्श, विश्वास आणि नीतिमूल्यांचा परमोच्च बिंदू असलेला ब्रँड. 4 वर्षापूर्वी रतन टाटांनी या उद्योगाची धुरा सोपवली ती 44 वर्षीय सायरस मिस्त्री यांच्यावर. सर्वात मोठ्या भागभांडवलदाराच्या मुलाकडे टाटांनी जेव्हा नेतृत्व सोपवलं, तेव्हा टाटांच्या या वारसदाराच्या शोधाचं केवढं कोड कौतुक जगात झालं. पण पाचा उत्तराची कहाणी काही सुख संपूर्ण झाली नाही. सायरस मिस्त्रींना चेअरमन पदावरून हटवावं लागलं, त्यांची उचलबांगडी करावी लागली. अवघ्या 4 वर्षाच्या आतच नव्या वारसाचा शोध घेण्याची कधी न घडलेली वेळ टाटा उद्योग समूहावर पर्यायानं रतन टाटांवर आली. त्यामुळेच नेता, नेतृत्व आणि वारसदाराचा शोध या अनुषंगानं आपण सपामधला वाद आणि टाटा समूहातली ही खांदेपालट याच्याकडे पाहायला हवं. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात, प्रेक्षको, प्रत्येक क्षेत्रात, अगदी राजकारणापासून ते उद्योगापर्यंत, शिक्षणापासून सामाजिक क्षेत्रापर्यंत सर्वत्रच मला नायकाच्या शोधाचे, वारसा हक्काचे आणि नेतृत्वाच्या घसरणीचे गंभीर प्रश्न निर्माण झालेले दिसतात. मग नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व शिकवता येतं का ते जन्मजात असतं? यशस्वी होणं म्हणजे काय? यशस्वी होणं म्हणजेच नेतृत्व मिळणं का? नेतृत्वाला ओहोटी लागते कशी? एकूणच भारतीय संस्कृतीत वारसदाराचं नियोजन हा विषय एवढा दुर्लक्षित का राहतो? आणि जुद्या दैदिप्यमान नेतृत्वाच्या अपेक्षांचं अवजड ओझं नव्या नेतृत्वावर असतं का? चला, टाटा आणि मुलायमसिंग यादव या दोघांशी संबंध एकमेकांचा काही संबंध नसल्या परंतु समान परिस्थितीचा सामना करणाऱ्या दोघांच्या निमित्तानं असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात, शोध नायकाचा. शोध नायकाचा याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ आणि उद्योजक दीपक घैसास. दीपक घैसाजी, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत कॉर्पोरेट लॉयर आणि लेखक नितीन पोद्दार. नितीन पोद्दारजी, आपलं स्वागत. आणि अर्थविश्लेषक, उद्योजक आणि लेखक जयराजजी साळगावकर. तुमच्या तिघांचंही, जयराजजी तुमचंही स्वागत. तुमच्या तिघांचं मनापासून स्वागत. आपण पाहिलंय की टाटा उद्योग समूह हा जरी एका घराण्याची ब्रँड वापरत असला तरी देखील आपल्या उच्च आदर्शांसाठी, आपल्या व्यावसायिकतेसाठी गेले अनेक दशकं प्रसिद्ध होता. किंबहुना ग्रॅज्युएट झालेल्या किंवा MBA झालेल्या कोणाचंही एक स्वप्न असायचं, ते म्हणजे टाटा ग्रुप, टाटा उद्योग समूहात काम केलं पाहिजे. तसंच एकेकाळी लोहियांचा आदर्श मानणारा, किंबहुना भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेला आपल्याकडे नेहरू, लोहियावाद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा 3 विचारधारा होत्या. त्या लोहियावादाची परंपरा सांगणारे मुलायमसिंग यादव, या दोहोंनाही आता एकच सामना करावा लागतोय. दीपक घैसाजी, तो म्हणजे वारसदाराच्या नियोजनाचा आणि नेतृत्वाचा. सध्या प्रत्येक क्षेत्रात हे नेतृत्वाचे प्रश्न इतके अतिरेकीपणे आपल्या अंगावर का येत आहेत? दोन्ही खरं म्हणजे वेगळ्या घटना आहेत, परंतु मी म्हणालात तसं. आणि दोन्ही बाबतीत एक साधर्म्य असं आहे की दोघेही नेते जे नवीन दमाचे होते ते 44 वर्ष आणि 44 वर्षाचे होते. त्यामुळे त्यांचा वारसदार नेमायची आत्तापासून काही आवश्यकता आहे असं कोणालाच 4 वर्षापूर्वी वाटलं नाही. म्हणजे उत्तर प्रदेशातही वाटलं नाही आणि टाटा समूहातही वाटलं नाही, कारण हा माणूस साधारण 70 वर्षापर्यंत काम करू शकेल अशी एक भावना होती. आणि टाटामध्ये हा महत्त्वाचा गुणधर्म आहे की कंटिन्युइटी हा एक जो आस्पेक्ट आहे तो त्याच्यामध्ये एक ॲझ्युम केला जातो. की जेव्हा हा बातमी मी वाचली तेव्हा मला बरंचदा असं वाटलं की ती टाटा
लाईक होती की एखाद्याला या पदावरनं असं अचानक काढून टाकणं. परंतु जगभरात तुम्ही बघितलं तर हा वाद नॉर्मली सगळीकडे असतो. फॉर्च्यून 500 कंपन्यांमध्ये जे CEO असतात किंवा CMD असतात त्यांच्यातले बहुतेक जणं हे 5-1 वर्षामध्ये गच्छंती होते त्यांची. कारण डायनॅमिक्स इतके बदलत आहेत आणि ज्या तऱ्हेने एक निर्णय प्रक्रिया एखाद्या समूहाची ठरलेली असते, त्याचं जे एक संस्कृती असते त्या समूहाची, त्याच्या विरुद्ध काही गोष्टी व्हायला लागल्या किंवा कराव्याशा वाटल्या जर का त्या MDला किंवा त्या नेतृत्वाला, तर इतर जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात किंवा इतर पक्षातले लोक असतात त्यांना ते रुचत नाही, पचत नाही आणि त्यामुळे कोणाचं पारडं जड असतं त्याप्रमाणे ते निर्णय बदलणं आयदर भाग पाडलं जातं किंवा ते भाग पाडायला तयार म्हणजे निर्णय बदलायला तयार नसेल नेतृत्व त्यांच्या मनाला जे योग्य वाटतं त्याप्रमाणे, तर त्यांची गच्छंती होणं साहजिक आहे. आणि हा मला वाटतं एक निसर्गधर्म आहे आणि तो गेले कित्येक शतकानुशतकं कोण म्हणजे तुम्ही पॉलिटिक्स घ्या, इंडस्ट्री घ्या, इकॉनॉमिक्स घ्या किंवा कोणताही सामाजिक समूह घ्या, त्याच्यामध्ये हा प्रश्न याच तऱ्हेने हाताळला जातो. आयदर तुम्ही नवीन नेतृत्वाबरोबर त्यांच्या विचारसरणीबरोबर चाला पुढे त्यांच्यावर विश्वास ठेवून किंवा ते इतकं काही चुकत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांना जायला सांगा. तर हा नेतृत्वाबद्दल माझ्या मते अपरिहार्य आहे. फक्त त्याची कारणं मला नाही वाटत की जगापुढे दोन्ही म्हणजे उत्तर प्रदेशातली म्हणा किंवा टाटामधली म्हणा खरी कारणं काय ती कधी बाहेर येणार नाहीत कारण त्या लोकांनाच आतलं माहिती असेल. पण आपण आपले गेस करत बसायचं. पण मला वाटतं की हा बदल होणं साहजिक आहे आणि त्याच्यापासून काही फार मोठा धोका नाही. नितीन पोद्दार, बदल साहजिक म्हणला तरी तो बदल इतक्या तातडीने आणि इतक्या अनपेक्षितरित्या आणि त्याही सुद्धा विश्वासाचा, सचोटीचा आणि त्याहीपेक्षा आदर्श मूल्यांचा एक प्रकारे आमच्या सर्वच जीवनाच्या क्षेत्राला व्यापून टाकणाऱ्या उद्योग समूहाकडून की ज्याला आपण व्यावसायिकतेचा आदर्श म्हणतो त्यांच्याकडून नेतृत्व निवडताना चूक झाली असं म्हणायचं? आय वुड नॉट रिस्पॉन्ड ऑन दॅट टाटा ग्रुप पर्टिक्युलरली. पण तुम्ही जो म्हणजे असा मोठा मुद्दा मांडला सुरुवातीला तर की लिडरशिपचं क्रायसिस आहे का, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी 2015 साली एक सर्वे घेतला होता की वाय द वर्ल्ड इन 2015 फेसेस अ लिडरशिप क्रायसिस. म्हणजे एकूणच जगामध्ये लिडरशिप क्रायसिस आहे. ॲब्सोल्युटली. तर त्यांचा एकूणच लार्जर प्रश्न असा की आपण चुकीची माणसं निवडतो का. तर 86% लोकांनी सांगितलं जगामध्ये की ग्लोबल लिडरशिप ही ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल इकॉनॉमी आणि व्हायलन्स म्हणजे जे कॉमन प्रश्न जगाला भेडसावत आहेत त्या प्रश्नांना जगाचे लिडर्स भेटू शकले नाही. आता वेन यू कम बॅक टू इंडियाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. तर इथल्या लिडरशिपला जेव्हा एखाद्या संस्था म्हणा, शैक्षणिक संस्था असेल, पॉलिटिकल पार्टी असेल, एखादी मोठं कॉंग्लॉमरेट असेल, त्यांच्या विजन आणि मिशन स्टेटमेंटच्या थोडंसं बाहेर जाऊन जर एखादं नेतृत्व काम करायला लागतो जेव्हा, त्यावेळेला अशा क्रायसिसचे सिच्युएशन येतात. तर हे तुम्हाला अक्रॉस इंडिया तुम्हाला सगळीकडे सापडेल की ज्या संस्था आपल्या देशामध्ये तयार झाल्या, जसं तुम्ही म्हटलं असं की पॉलिटिकल असतील, शैक्षणिक असतील, कॉर्पोरेट सेक्टर असतील, जेव्हा एक संस्था सुरू होते इट स्टार्ट्स विथ अ बिग विजन, एक चांगलं विजन घेऊन सुरू होते. पण जेव्हा त्याची लिडरशिप जी नेक्स्ट लिडरशिप असते ती लिडरशिप जेव्हा त्या विजन स्टेटमेंटला, त्या मिशन स्टेटमेंटला जेव्हा इंटेग्रिटीचा प्रश्न येतो आणि ज्यावेळेला तुम्हाला ग्लोबल प्रॉब्लेम्स आहेत पण तुम्ही जेव्हा एखादी संस्था चालवता मग ती कुठलीही संस्था असेल तर तुम्हाला कोर स्टेटमेंटला धरूनच काम करायला पाहिजे. सी यू कॅनॉट हॅव युअर पर्सनल एजेंडा अहेड ऑफ द इन्स्टिट्यूशनल एजेंडा. ज्या वेळेला पर्सनल एजेंडा इन्स्टिट्यूशनच्या अहेड जातो त्यावेळेला आयदर ती इन्स्टिट्यूशन संपेल नाही तो पर्सन तरी संपेल. मला असं वाटतं की ग्लोबली इफ यू सी ऑल दोज लीडर्स हू हॅव स्टक विथ इंटेग्रिटी टू द कोर मिशन अँड व्हॅल्यू स्टेटमेंट ऑफ दॅट इन्स्टिट्यूशन, त्या इन्स्टिट्यूशन खूप लॉंग टर्म सर्वाइव्ह झालेले आहे. आपण ग्लोबली बघितलं बघा, अमेरिकेमध्ये GE सारखी संस्था आहे, हार्वर्ड सारख्या शैक्षणिक संस्था आहे, वॉटन सारख्या संस्था आहे, त्या संस्था इतक्या वर्षांनी सुद्धा अशा त्या आहेत. हाच तर एक मुद्दा आहे दीपक घसार यांच्याकडे की त्या संस्थांमध्ये चुकीची माणसं निवडली जात नाहीत, किंबहुना निवडीची प्रक्रिया, नेतृत्वाच्या निवडीची प्रक्रिया इतकी काटेकोर असते की त्यातनं केवळ त्या व्यक्तीची क्षमता तपासली जात नाही, अर्हता तपासली जात नाही, तर त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि त्याच्यामुळे तिथे लिडरशिप फेल होताना दिसत नाही. किंवा लिडरशिप फेल झाली तरी एका क्षणात प्लॅन B तयार असतो, दुसरा माणूस जागा घ्यायला तयार असतो. परंतु इथे आमच्याकडे फक्त टाटा आणि मुलायम सिंग हा प्रश्न नाही आहे, इतर सर्वच क्षेत्रात प्लॅन B आमच्याकडे तयार नसतो, माणसं तयार नसतात. करेक्ट. सी आता पर्टिक्युलरली इंडियाचं वेन यू लुक ॲट इंडिया, परत तुम्ही बघाल की एक व्यक्ती संस्था सुरू करते किंवा एखादा शैक्षणिक संस्था म्हणा, कंपनी म्हणा, राजकीय पक्ष सुरू करते आणि ती व्यक्ती ती संस्था मोठी करते. ॲट सम स्टेज
त्या व्यक्तीला वाटतं ती व्यक्ती आणि संस्था सिनॉनिमस होते. आणि ज्यावेळेला त्या व्यक्तीला वाटतं की संस्था म्हणजे काय, मीच आहे आणि मी म्हणजे संस्था आहे. आणि त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भारतात सापडेल की त्या व्यक्तीला वाटतं की आता माझी ओळख संस्थेसारखी झाली पाहिजे. आणि त्यावेळेला दॅट इज वेअर मी मगाशी म्हटलं की तुमचा पर्सनल एजेंडा ज्यावेळेला संस्थेच्या पुढे जातो त्यावेळेला नेक्स्ट लिडरशिप तयार होत नाही. म्हणजे बऱ्याचशा संस्थांमध्ये इंडियामध्ये बघितल्या मी की ती जी आपण दीपक याचा चुकीच्या माणसाची निवड करतो अनेकदा आपल्या नेतृत्वाच्या पुढच्या वारसाकडे जाताना. नाही, माझ्या मते चुकीच्या माणसाची त्यावेळेला निवड होत नाही. त्यावेळेला जे क्रायटेरिया वापरलेले असतात ते योग्य असतात आणि जे सिलेक्शन कमिटी असते त्यांनाही आपण मान द्यायला पाहिजे की त्यांची निवड बरोबर होती. परंतु असं होतं ना की जेव्हा नेतृत्व एखादं उभारायला येतं वरती, त्यावेळेला कॉर्पोरेट पर्सनॅलिटी किंवा त्या पक्षाची पर्सनॅलिटी ही त्या नेतृत्वाची पर्सनॅलिटी असते. करेक्ट. आणि त्यामुळे त्या पर्सनॅलिटीच्यामुळे तुमची एम्स आणि तुमची मिशन स्टेटमेंट हे कायमच असतं, परंतु ते कशा तऱ्हेने राबवायचं त्याच्यामध्ये विचारात फरक पडू शकतो. आणि प्रत्येक पर्सनॅलिटीमध्ये तो वेगळा विचार करायची क्षमता असते आणि असायलाच पाहिजे माझ्या मते. परंतु त्याला एक तर जास्त संधी देणं, म्हणजे प्लॅन बीचा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा उत्तर प्रदेशात म्हणा किंवा टाटामध्ये म्हणा, जेव्हा 44-48 वर्षाची यंग माणसं ही लिडरशिपवर असतात, ज्यावेळेला माणूस 60 वर्षाचा होतो त्यावेळेला आम्ही विचार करायला लागतो की पुढे आता प्लॅन बी काय करायचं, म्हणजे प्लॅन बीपेक्षा सुद्धा सक्सेशन प्लॅनिंग कसं करायचं याच्यावर विचार चालू होतो. 40व्या वर्षी आपण सक्सेशन प्लॅनिंग करत नाही कधी. आणि या दोन्ही बाबतीत असं झालेलं आहे की यंग माणसं आहेत पण त्यांना अचानक जायला लागतं. ह्याचं कारण त्यांची पर्सनॅलिटी जेव्हा त्या पक्षाची किंवा त्या कंपनीची पर्सनॅलिटी बनली आणि बनणं अपरिहार्य आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या कामाची पद्धत ही इतर जणांना योग्य वाटली नसावी आणि त्यामुळे निवड अयोग्य होत नाही. परंतु आयदर त्यांना संधी द्यायला पाहिजे, आणखीन तुम्ही टॉलरन्स तुमच्याकडे असायला पाहिजे, इनटॉलरन्स असता का म्हणजे त्यांच्याबद्दल एवढा, आणि संधी देऊन त्यांना आणखीन काम करायला एक जयराज साळगावकर इकडे एक मुद्दा महत्त्वाचा असतो की त्याला संधी द्यायला पाहिजे. आपण माणूस त्यावेळेला योग्य निवडलेला असतो, परंतु कुठेतरी लीडरशिप आणि यशस्वी होणं याची आपण सतत सांगड घालत असतो. किंवा जो यशस्वी आहे तोच लीडर आहे असा मानत असतो, परंतु खऱ्या अर्थानं तो फक्त यशस्वी असतो, तो लीडर असत नाही. आणि याची कुठेतरी आपण म्हणजे बेस्ट परफॉर्मर इज नॉट नेसेसरीली अ गुड लीडर. खूप चांगला खेळाडू हा क्रिकेटमध्ये चांगला खेळू शकतो, परंतु चांगला नेतृत्व गुण त्याकडे असतीलच असं नाही. अशी उदाहरणं आपल्याकडेही आहेत. त्यामुळे कुठेतरी आमच्या नेतृत्वाच्या संकल्पनेमध्ये भारतामध्ये यशस्वी ही सरमिसळ होत असते, लोकांचं कन्फ्युजन असतं अनेक वेळेला. परंतु लिडरशिप विषयी जर का बोलायचं असेल तर मला माझा स्वतःचा अनुभव आहे की चांगली लिडरशिप ही डेव्हलप किंवा पोचली जाते ही गिर्यारोहणासारख्या एखाद्या स्पोर्टमध्ये, कारण टीम असते अख्खी. आणि जो रोप लीडर असतो किंवा लीडर असतो गिर्यारोहणात त्याच्याशी चर्चा होऊ शकते, परंतु एका मर्यादेपर्यंत होऊ शकते. त्याला त्याचे जे पाठीराखे असतात त्याच्याबरोबर जाणारे असतात ते त्याला रोप लीडर मानतात आणि त्याच्यात ते रिस्क कुठलाही बिले आधार न घेता पुढे जाण्याचं, रिस्क घेण्याचं, धोका पत्करण्याचं किंवा जोखीम पत्करण्याचं ताकद असते. लीडर हा नेहमी जोखीम पत्करणारा असतो. तो त्याच्या मनात जे असतं व्हिजन स्टेटमेंट जसं घ्यायचं म्हणाले, ते व्हिजन स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं येणार हे त्याला माहिती असतं आणि त्याला माहिती आहे याच्यावर त्याच्या टीमचा विश्वास मिळवायला लागतो की याला माहिती आहे म्हणून. तेव्हा त्या टीमशिवाय लीडर होऊ शकत नाही. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडताय की तुम्ही नुसते चांगले लीडर असून भागत नाही, तर तुम्ही चांगले लीडर आहात याविषयी इतरांना त्याचा अनुभव आणि तशी त्यांची एक प्रकारचा विश्वास तुमच्यावर असावा लागतो, प्रचिती तशी त्यांना यायला लागते. आणि मग ते रोल मॉडेल तयार होतं. जसं आपल्याकडे भारतात लीडर म्हटल्यावर आपण वल्लभभाई पटेल किंवा सुभाषचंद्र बोस किंवा जवाहरलाल नेहरू अशी नावं घेतो. तेव्हा त्यामध्ये ते रोल मॉडेल असतं, लोक ते फॉलो करत असतात, त्यांचे सिम्बॉलिझम्स, ते नेहरूंचं फूल हे सगळीकडे जात असतं आणि ते एकजीव होतात. हे म्हणतात तसं ते धोक्याचंही आहे. आय एम बिगर दॅन द ब्रँड असं होणं हे धोक्याचं आहे, जसं इंदिरा गांधींचं काही काळात झालं होतं. परंतु ते एकरूप झाल्याशिवाय ती टीम त्या रूपामध्ये येत नाही. मग ती टीमही त्या लीडरसारखी व्हावं लागतं. अनेक राजकीय पक्षात बघतो आपण, त्यांचे जे फॉलोअर्स असतात ते लीडरच्या बॉडी लँग्वेजमध्ये बोलतात, लीडरच्या भाषेत बोलतात. असं एक लीडर अनेक लीडर तयार करत असतो. आणि विद्याधर गोखले नेहमी गोविंद तळवलकरांविषयी बोलायचे की असं म्हणतात की बिहाइंड एव्हरी मॅन देर इज अ वुमन, पण गोविंदरावबद्दल असं आहे की बिहाइंड एव्हरी मॅन देर आर मेनी सक्सेसफुल मेन, म्हणजे मठाची त्यागाची टीम.
तेव्हा ही टीम तितकीच हा महत्वाची जो असते. तुम्ही मुद्दा मांडलाय की एक लीडर दुसरा लीडर निर्माण करत असतो. दीपक घैसास, मला माहिती आहे की या मुद्द्यावर प्रेक्षक या तिघांची कराची 3 वेगळी मतं आणि ती तितकीच अर्थपूर्ण आणि ती जेव्हा ते बोलतील तेव्हा कराची तिघांची तिन्ही मतं परस्पर विरोधी तुम्हाला पटतील देखील. पण हा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. एक लीडर दुसऱ्या लीडरची निर्मिती करत असतो याचा अर्थ नेतृत्व गुण ही गुणवत्ता मानायची, कारण गुणवत्ता मानली तर ती निसर्गदत्त किंवा जन्माने येते, का ती शिकवून येणारी एक 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 तंत्र मानायचं. खरं म्हणजे दोन्ही आहे त्याच्यात. पण माझा स्वतःचा असा विश्वास नाही आहे की ही उपजत असणं आवश्यक असतं. काही जणांमध्ये उपजत असते सुद्धा, पण कल्टिवेट केल्यामुळे सुद्धा लिडरशिप ही उदयाला येते. त्याला म्हणजे कल्टिवेट करणं आणि त्याला ग्रूम करणं हे जे 2 प्रकार आहेत की कंपनीत लागल्यापासून मॅनेजमेंट ट्रेनी बऱ्याचशा कंपन्या GE सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये जसा बोर्ड सिनियर माणसांचा असतो तसाच यंग ट्रेनीजचा पण एक बोर्ड असतो आणि त्याच्यापासून ते लीडर ग्रूम करतात. आणि प्रत्येकाला म्हणजे इव्हन कोणती जॅपनीज कंपनी घ्या तुम्ही जॅपनीज कंपनीचा MD म्हणून तुम्हाला डायरेक्ट वरती ट्रान्सफर मिळणार नाही कधी. खालतून आलेला माणूसच हा ग्रूम केलेला असतो आणि त्याला माहिती असतं की मी MD एक दिवस होणार आहे, आमच्या 3-4 कोणतरी एक MD होणार आहे आणि त्याप्रमाणे तो सगळ्या गोष्टी बघायला लागतो, त्याप्रमाणे त्याचे डिसिजन मेकिंग प्रोसेस तयार होतो आणि मग तो माणूस लीडर होतो. त्यामुळे माझ्या मते लीडर हा कल्टिवेट केला जातो. त्याच्यात जन्मजात गुण असतील तर ते चांगलंच आहे, पण कल्टिवेट केलेली माणसं, प्रोफेशनल्स, फॅमिली पीपल, फॅमिली लीडर्स हे मी बघितलेले आहेत की ज्यांना पुढे आलेलं आहे. प्रत्येक वेळेला असं होतं की त्या लीडरची छाया मोठी एवढी असते. मी नेहरूंनंतर कोण हा प्रश्न त्यावेळेला बऱ्याच जणांना पडला होता असं मी ऐकलं. त्याला मी फारच लहान होतो त्यामुळे. पण इंदिरा गांधीनंतर कोण हाही प्रश्न आला. मोदी याच्या आधी मोदीच होतील असं कोणाला वाटलं नव्हतं आणि आता मोदीनंतर कोण हाही प्रश्न लोकांना पडतो. त्यामुळे त्या लीडरचा प्रभाव एवढा असतो की त्याच्यानंतर दुसऱ्या लीडरला ॲक्सेप्ट करणं कठीण असतं लोकांना. पण त्या लीडरचा प्रभाव जाऊन या लीडरने आपण जागा घेणं उमटवाला आणि त्याच्याकरता आपले फॉलोअर्स तयार करणं, सेपरेट फॉलोअर्स न करता असलेल्या फॉलोअर्सनं आपल्याबद्दल रिस्पेक्ट तयार करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच जणांना शॉर्टकट म्हणून पूर्वीच्या सगळ्या लोकांना काढा आणि माझे नवीन लोक आणा हा एक प्रकार लिडरशिप बनवण्याचा असतो. माझ्या मते बरेचदा तो फसतो. काय सांगाल याच प्रश्नाबद्दल? निसर्गदत्त की शिकवून येणारी गोष्ट? याच्यावरती ना ऑनेस्टली खूप कॉन्ट्रोवर्सी आहे. म्हणूनच मुद्दा होऊन, कारण हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेकांना लीडर व्हायचं असेल किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात हे दोन्ही प्रश्न त्यांना पडलेले आहेत. काय माहिती आहे का, ह्याचं उत्तर न ॲक्च्युली हो आणि नाहीमुळे देता येणार नाही. पण ऑफ लेट एक्सपिरियन्स हॅज शोन की लिडरशिप कल्टिवेट करता येते. पण आय स्टील स्ट्रॉंगली बिलीव्ह की लिडरशिप पण त्याच्यामध्ये कसं आहे, इट डिपेंड्स ऑन द डिग्री ऑफ सक्सेस. आता बघा गायक खूप आहेत, पुष्कळ आहेत, पण लता मंगेशकरच एक विशिष्ट लेवलला जाते. अमुक गायक बाकीचे जे गायक आहेत, गायिका आहेत, त्या अमुक एक वेगळ्या लेवलला जातात, तर ते त्यांच्या लेवलला सक्सेसफुल आहेत. पण म्हणून त्या गायिका नाहीत का, त्या पण गायिका आहेत. प्रश्न असा आहे की वेन यू कम्पेअर विथ अ हायली सक्सेसफुल पर्सन, क्वेश्चन अरायझेस देअर की मग लीडर कोण आहे? होल्ड ऑन. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नेतृत्व म्हणजे कुठेतरी यशस्वी होणे अशीच त्याची एक सांगड हो, घालताय. आता नेतृत्व म्हटल्यानंतर सक्सेस हा आलाच ना. समजा एक माणूस पण यशस्वी कोण? की जो रेसमध्ये इतरांपेक्षा थोडाफार पुढे असतो. जो थोडाफार पुढे असतो तो नेतृत्व किंवा नेता असतो असं नाही. असं नेसेसरी नाही. एक्झॅक्टली. पण व्हॉट यू सेइंग इज ॲब्सोल्युट राईट. समजा जसं म्हटलं की एखादा धोनी आहे फॉर एक्झाम्पल. धोनी इज अ गुड बॅट्समन आणि तो सक्सेसफुल कॅप्टन पण झाला. सचिन तेंडुलकर टू सम एक्सटेंट सक्सेसफुल कॅप्टन झाला नाही, पण ही इज अ सक्सेसफुल बॅट्समन. तर सक्सेसच्या एव्हरीवन इज सक्सेसफुल, एव्हरीवन इज इन दॅट सेन्स अ लीडर. एव्हरीवन इज नॉट लीडर. नाही, क्वेश्चन इज विथ हुम आर यू कम्पेअरिंग. दीपक घैसास, क्वेश्चन कम्पॅरिझनचा आहे. आम्ही एकदा ना मागे असा एक अभ्यास थोडासा केला होता आणि त्याच्यावर बराचसा विचार चालला होता की लेनिन, लिंकन आणि लोकमान्य टिळक या तिघांमध्ये चांगला श्रेष्ठ लीडर कोण. आणि त्याच्यामध्ये कन्क्लुजन माझं तरी स्वतःचं असं होतं की खरे म्हणजे तिघेही तोडीचे होते, परंतु टिळकांना यश मिळालं नाही, स्वातंत्र्य मिळालं नाही. ते महात्मा गांधींना मिळालं, त्यामुळे महात्मा गांधींना जगभरात जास्त मान्यता मिळाली, टिळकांना ती मिळाली नाही. पण तेच लेनिन आणि लिंकनच्या बाबतीत वेगळं झालं, त्यांना यश मिळालं. त्यामुळे लीडरची क्वालिटी ठरत नाही. यश हे लोकांना त्या लीडरला प्रसिद्धी देऊन जातं. पण याचा अर्थ असा नाही की यशस्वी झालेलेच फक्त लीडर असतात किंवा सक्सेसफुल लीडर असतात. सक्सेसफुल लीडर इज वन हू कल्टिवेट्स पीपल, हू लीड्स पीपल. नॉट नेसेसरी की त्याला यश मिळेलच असं नाही. आणि टिळकांच्या आणि गांधीच्या बाबतीत ते जास्त मला जाणवतं. एक म्हण आहे ना की लीडर्स क्रिएट लीडर्स, लीडर्स डोंट क्रिएट फॉलोअर्स. हाच प्रश्न जयराजजींना काय सांगाल आपण की नेतृत्व गुण आणि नेता हा जन्मदत्त की
निसर्गदत्त देणगी घेऊनच जन्माला येतो, काही लोक नेता म्हणूनच जन्माला येतात का नेतृत्व हे एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या घरामध्ये, एखाद्या पक्षामध्ये असं हळूहळू घडवता येतं? काही अंशी ते प्रॉडिजी म्हणजे जन्माला येतानाच ते गुण काही अंशी घेऊन येतात. जसं कुमार गंधर्व प्रॉडिजी होते, पण त्यांनी नंतर खूप मेहनत केली, खूप रियाज केला, तसे ते वाढवत कल्टिव्हेट करत न्यायला लागतात आणि लीडरला फॉलोअर्स निर्माण करायला लागतात आणि मग फॉलोअर्स लीडरला निर्माण करतात. असं ते एक ऑर्गॅनिक सायकल आहे ती आणि मग त्यातून ती लीडरशिप घडते. तुम्ही जर का मला विचाराल की आज जगातला सगळ्यात मोठा लीडर कोण, तर मी तुम्हाला न कुठलाही पॉज घेता सांगेन की तो व्लादिमीर पुतिन हा जगातला सगळ्यात मोठा लीडर आहे. वेस्टर्न प्रेस त्याला किती शिवाय घालत असले तर संपूर्ण रशियाने ठरवलं की हा आपला लीडर आणि त्याच्या हातात सूत्रं दिली आहेत. मग त्याची विचारसरणी, त्याचे मीन्स वगैरे या गोष्टी नंतर येतात, परंतु तो लीडर आहे हे निसंशय. आणि ते त्याच्या अख्ख्या पर्सनॅलिटीकडे तुम्ही पाहिलं तर आपल्याला ते दिसतं. स्टॅलिनकडून तो काय शिकला, तो कसा कसा वर जात गेला. तो एअरफोर्समध्ये पायलट होता, मग तो त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सी KGBचा प्रमुख होता. असं करत करत त्यांचं नेतृत्व घडलेलं आहे. बरोबर. आणि ते काही लोक निकोलस टूच्या बरोबर कम्पेअर करतात, काही लोक लेनिनच्या बरोबर कम्पेअर करतात. एक 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 मुद्दा तिघांकडून मला एक छोटीशी त्याच्यावर उत्तर हवी आहेत की आपल्या तिघांचं एक प्रकारे एकमत मला दिसतंय की बाकीच्या गोष्टी जरी काही थोडीशी मतमतांतरण ती असलीच पाहिजेत, म्हणून तर हा चर्चेचा कार्यक्रम असतो. नेतृत्वाच्या ओहोटीविषयी मात्र आपल्या तिघांचं एकमत आहे की कुठेतरी एक नेतृत्वाची ओहोटी आपल्याला सर्वत्र दिसते. तुमच्या मते भारतातल्या सर्व क्षेत्रातल्या नेतृत्वाच्या ओहोटीचं सर्वात महत्त्वाचं कारण कुठलं? मला वाटतं ज्या वेगाने बदल घडत आहेत वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये, इंडियन इकॉनॉमीमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे त्याच्यामध्ये नेतृत्व, जुनं नेतृत्व आणि नवं नेतृत्व याच्यामध्ये खूप विचारांचं अंतर आहे. आणि जेव्हा जुनं नेतृत्व आपले विचार पटापट बदलेल, या वेगाने बदलू शकेल, त्यावेळेला माझ्या मते नेतृत्व हे स्टेबल राहील, चांगलं राहील. नाहीतर तुम्ही नवीन नेतृत्वाला, या नवीन काळाशी अनुकूल असणाऱ्या विचारसरणीच्या लोकांना ते नेतृत्व बहाल करणं जरुरी आहे. पण ही सर्वात कठीण गोष्ट आहे की आपल्याकडचं नेतृत्व दुसऱ्या पिढीला विनासायास देणं, हा सर्वात कठीण. काय सांगेल याच प्रश्नाचं उत्तर? की आता गंमत अशी आहे की टेक्नॉलॉजी, इंटरनेट आपल्या 95 आलं. टेक्नॉलॉजी आज 20 वर्षाची यंग आहे टेक्नॉलॉजी. आणि आता जर तुम्ही अक्रॉस इंडिया बघितलं, कुठल्याही संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये, पॉलिटिकल लीडरमध्ये ते लीडरशिप 50+ आहे. तर त्या 50+ लीडर आणि टेक्नॉलॉजी 20 वर्षाची, म्हणजे इमॅजिन करा, दे आर नॉट इन अ पोझिशन टू ॲक्सेप्ट दी फास्ट चेंजिंग टेक्नॉलॉजी. वेळेला तुम्ही जर आता फ्लिपकार्ट बघितलं किंवा दुसऱ्या नवीन टेक्नॉलॉजी कंपनी बघितल्या, त्याचे जे लीडर्सचे 30-35 ते लीडर आहेत, 35चे, दे आर ॲब्झॉर्बिंग टेक्नॉलॉजी सो फास्ट अँड दे आर अडॉप्टिंग देमसेल्स, दे आर ॲक्सेप्टिंग चेंजेस अँड दे आर ग्लोबल, दे आर इन दॅट सेन्स ग्लोबल. तर मला थोडक्यात ते कंटेम्पररी आहेत, ते कालासापेक्ष आहेत, काळाबरोबर राहणारे आहेत, असं एक मला वाटतं. काय आपण द्याल? एकच त्याचं उत्तर आहे, लीडर ज्या क्षणी इररिलेव्हंट होतो, कालबाह्य होतो, त्या संदर्भहीन क्षणी होतो, तो संपतो. जोपर्यंत तो काळाच्या पुढे असतो, त्याला भविष्याचे भेद असतात, त्याला काय होणार टेक्नॉलॉजी, फायनान्स, पॉलिटिक्स याच्यामध्ये कळत असतं, तोपर्यंतच तो लीडर राहू शकतो. आणि मग जो काळाशी रेलेव्हंट आहे, तो 20 वर्षाचा असेल नाही तर 50 वर्षाचा असेल, तो त्याची जागा आपोआप घेतो. प्रेक्षको, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय. एखादा राजकीय पक्ष असेल, समाजवादी पार्टीसारखा, किंवा अत्यंत व्यावसायिकदृष्ट्या चालवलेली आणि स्वतःचा आदर्शांचा, उच्च नैतिक नेतृत्वाचा आदर्श असणारी अशी टाटा ग्रुप सारखी कंपनी असो, एकूणच सर्व क्षेत्रामध्ये नेतृत्वाला ओहोटी लागलेली आहे. नेतृत्व क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आलेलं आहे, त्याचीच आपण चर्चा करतोय. त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये वारसा नियोजन याच्याकडे आपण पुरेसं लक्ष पुरवतो का? त्याच्यामुळे ते लक्ष पुरवत नाही, त्याच्यामुळेच अशा परिस्थिती निर्माण होतात का? एका ब्रेक नंतर ही चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय शोध नायकाचा. शोध नायकाचा आपण एका अनोख्या विषयावर चर्चा करतोय. टाटा उद्योग समूहामध्ये तसंच समाजवादी पार्टी या दोन्ही ठिकाणी नेतृत्व आणि त्याहीपेक्षा सुद्धा वारसा नियोजन हे प्रश्न ऐरणीवर आले. त्या दोहोंची सांगड घालत, त्या दोहोंच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाची व्यापकता सर्वच क्षेत्रात असल्यामुळे आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असल्यामुळे देखील आपण हा विषय आज चर्चेला घेतोय. आपल्यासोबत दीपक घैसास, नितीन पोद्दार आणि जयराज साळगावकर आहेत. दीपक घैसास, नेतृत्वाच्या नंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे वारसा नियोजनाचा. माझ्यानंतर कोण हा प्रश्न कदाचित आमच्याकडे वैयक्तिक छोट्या कुटुंब प्रमुखालाही देखील कधी पडत नाही. त्यामुळे एकूणच मृत्यूपत्र करणाऱ्यांचं प्रमाण देखील आपल्याकडे अत्यंत कमी आहे. एवढंच काय
तर आपल्याकडे उद्योग समूहांमध्ये अलीकडच्या काळात थोडं चित्र बदललं आहे, परंतु अत्यंत व्यवस्थितरित्या माझ्या नंतर काय याचं नियोजन केलेलं प्रश्नचिन्हच आपल्या डोळ्यासमोर येतं. भारतीय संस्कृतीत वारसा नियोजन हा एवढा दुर्लक्षिलेला विषय आहे का हो? नाही, हा दुर्लक्षिला विषय नाही आहे, परंतु माझ्या मते हे नेतृत्वाचं फेल्युअर आहे, अपयश आहे. कारण जेव्हा जेव्हा नेतृत्वाला कोणीतरी आपल्याला आव्हान देणारा माणूस आपणच निवडायचा, आणि जसं सिंहांच्या कल्पांमध्ये होतं ना, की एखादा सिंह जर का असेल तर तो इतर सिंहांना हाकलून देतो, कारण त्याला स्वतःला भीती असते की आपण नेतृत्व आपलं राहील की नाही तिथे कल्पामध्ये. साधारण तशीच परिस्थिती की जेव्हा तुम्ही नेतृत्वाला एक विकल्प तयार करता किंवा त्याला ग्रूम करायचा प्रयत्न करता, कारण आता नवीन कंपनीच्या कायद्याप्रमाणे प्रत्येक बोर्डाचं हे कर्तव्य आहे, आणि मी ज्या ज्या बोर्डांवर आहे तिथे ते आम्ही हे डिस्कशन वर्षातून ॲटलिस्ट एकदा तरी कंपल्सरी करतो की पुढे नेतृत्व वारसा किंवा टीम बी किंवा प्लॅन बी हे कसं करायचं आणि कोण असणार आहे याचं आम्ही डॉक्युमेंटेशन करून ठेवतो. परंतु जेव्हा जेव्हा नेतृत्व कमकुवत असतं किंवा एक इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो, तेव्हा तेव्हा अशा नेतृत्वाला आम्ही बघितलं आहे की पुढचा वारसा तयार करणं हे कठीण जातं. कारण तो वारसा तयार केल्याबरोबर लोक कंपॅरिझन करतात, बोर्ड कंपॅरिझन करतं, समाज कंपॅरिझन करतो, ग्राहक कंपॅरिझन करतात, आणि कदाचित आपली टर्म संपायच्या आधीच हा माणूस आपल्याला डोक्यावर येईल की काय ही एक भीती असते. त्यामुळे बरेचदा असंही होतं की आम्ही वारसा तयार करतो, पण 1-2 वर्षामध्ये त्या वारशाला हलवलं जातं तिथून आणि दुसरा वारस नेमला जातो, जेणेकरून ती वारशाची जी परंपरा आहे तीच मुळात शेकी इतकी करून ठेवायची की आपल्याला कोणी आव्हान देणारं असणार नाही. नितीन पोद्दार, कुठेतरी आम्हाला व्यवस्था मान्य नसते, आम्हाला व्यवस्थेतनं येणारी बंधनं मान्य नसतात, नवीन नेतृत्व जे नेमलं जातं, आणि आम्हाला एक स्वतःची व्यवस्था निर्माण करायची असते की जी आपल्या ज्या कंपनीत आपण काम करत असतो किंवा ज्या घरात आपण राहत असतो त्या मूल्यांची सांगड घालताना दिसत नाही. आणि ह्याच्यामुळेच कुठेतरी आपल्याकडे वारसा नियोजन याला आपण जसं लक्ष देत नाही, हा भाग 1 आहे, तसं आम्ही एखादी व्यवस्था निर्माण करणं नेतृत्व म्हणून यालाही महत्त्व देत नाही. आय इन कंटिन्युएशन टू व्हॉट दीपक मेन्शन, की आपल्या देशामध्ये काय होतं माहिती आहे का, की जो संस्थापक असतो किंवा जो मेन माणूस आहे त्याला सगळे निर्णय स्वतःच घ्यायचे असतात, आणि त्याला तो निर्णय प्रक्रियाच तयार करत नाही. म्हणजे आपण म्हणतो की डिसिजन मेकिंग प्रोसेस जी व्हायला पाहिजे नॉर्मली, म्हणजे अगदी साधं म्हटलं तर समजा एक आम्ही ऑफिस घेतलं तर ऑफिसमध्ये इंटिरियर कोण करणार आहे, किंवा मला जर मार्केटिंग करायचं तर माझी मार्केटिंग टीम काय असेल, माझं जर प्रोडक्ट आहे तर मला R&D असायला पाहिजे, मला प्रोडक्ट डेव्हलपमेंट असायला पाहिजे, तर मला बेसिक ज्या गोष्टी आहे म्हणजे फायनान्स म्हणा, मार्केटिंग म्हणा, मला याच्यासाठी टीम्स असायला पाहिजे, आणि ते प्रोफेशनल त्यांना निर्णय घेऊ दिले पाहिजे किंवा मी समजून घेतलं पाहिजे की ते कसे निर्णय घ्यायचे असतात, ही पद्धत आखणं. आता काय होतं, प्रत्येक मालकाला वाटतं का मूस तयार होतच नाही, त्याचा डायकास्ट होत नाही, डायकास्ट होत त्याच्यामुळे नाही, म्हणजे प्रोसेसच होत नाही तयार, आणि प्रोसेस न तयार झाल्यामुळे सडनली त्या माणसाला वाटतं की अरे आता माझी साठी आली आणि माझ्यानंतर निर्णय घेणाऱ्या कंपनीमध्ये मला कोणी दिसतच नाही, आणि सडनली ह्या सगळ्या सिस्टम्स किंवा प्रोसेस तुम्ही एका दिवसात उभ्या नाही करू शकत. आणि मग जर तुम्ही प्रोसेसच उभ्या करू शकत नाही तर तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला आणून तिथे बसवलं तरी काही उपयोगच नाही, कारण तुमच्याकडे प्रोसेसच नाही आहे. तुम्ही सगळे निर्णय घेणार म्हटल्यानंतर ती प्रोसेस उभीच झालेली नसते. माझ्या माहितीमध्ये एक उद्योजक आहे, आपल्या महाराष्ट्राचेच आहे, ते मला वाटतं की माझा रोज सकाळी दीड ते 2 तास फक्त चेक साईन करण्यात जातो, कारण त्यांनी चेकची अथॉरिटी डेलिकेटच केलेली नाही. आता एका उद्योजकाचं जर सकाळी 2 तास रोज त्याच्या CA बरोबर फक्त चेक साईन करण्यात जात असेल तर यू कॅन इमॅजिन की बाकी जे डिसिजन मेकिंग कंपनी ते घेणार कोण. आणि मग बरं, दुसरा असा प्रश्न येतो की मग मुलांना किंवा त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला ह्या डिसिजन मेकिंग प्रोसेस नसल्यामुळे त्यांना माहितीच नसते की निर्णय घेतले कसे जातात. मग त्यांना वाटतं की मुलाला जर आणलं कंपनीमध्ये आणि तो जेव्हा निर्णय घेत नाही तेव्हा म्हणतो अरे याला निर्णय घेता येत नाही. अरे तो निर्णय घेणार कसा, तुम्ही प्रोसेसच निर्माण केलेली नाही आहे. दीपक, याच्यात काय सांगाल की साधारणतः भारतीय कंपन्यांमध्ये किंवा भारतीय घरांमध्ये मला हे प्रामुख्यानं चित्र दिसतं, मग उद्योग समूह असेल, एक छोटंसं घर असेल किंवा राजकीय पक्ष असेल, वारसा किंवा भविष्याचं नियोजन याच्याबद्दल आपण अत्यंत उदासीन असतो, परंतु परदेशामध्ये मात्र असं चित्र दिसत नाही. परदेशामध्ये याबद्दल अधिक साक्षरता आहे असं वाटतं. मला माझ्यामध्ये माणसाचा गुणधर्म आहे. म्हणजे परदेशात म्हणा किंवा भारतात, साधं घरात सासू आणि सुनेचं जरी रिलेशन घेतलं तरी सासूला सुनेला स्वयंपाकघरात येऊन द्यायचं नसतं. हा नेतृत्व गुणांमध्ये असलेला प्रॉब्लेम आहे. ओके, आणि ह्याचं एनलार्ज चित्र हे तुम्हाला मोठ्या कंपन्यांमध्ये दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सक्सेसफुल लिडरशिप माझ्या मते ही पॉवर ऑफ डेलिगेशन. तुम्हाला गोष्टी जेवढ्या जास्त डेलिगेट करता येतील, डोंट टेक एनी डिसिजन विच यू आर नॉट सपोज टू टेक.
पण आपल्याला जसं तुम्ही जसं नितीनजी म्हणाल तसं की प्रत्येक डिसिजन हा मला घ्यायचा असतो आणि मग तुम्ही पुढचं नेतृत्व तयार कसं करणार, त्यांना डिसिजन घेऊ दे. तुम्ही काय बघा, फक्त तुम्हाला फ्रँचाईज रिस्क त्याच्यामुळे येत नाही ना, कंपनी बंद पडणार नाही ना, ते चुका नक्की करणार, त्याच्यामुळे थोडंसं नुकसान होईल. पण ह्या नुकसानीमधनं दिस इज अ कॉस्ट यू आर पेईंग फॉर एज्युकेशन ऑर क्रिएटिंग द नेक्स्ट लीडर. मी ना उदय नेहमी एक म्हणतो, एक गोष्ट सांगतो की आपल्याकडे जे उद्योजक आहेत ना, हे उद्योजक झाल्याबरोबर म्हणजे कंपनी फॉर्म केल्यानंतर ते उद्योजक राहत नाही, दे बिकम एम्प्लॉई ऑफ दॅट कंपनी. ते उद्योजक म्हणून काम करत नाही, दे वर्क ॲज अन एम्प्लॉई. प्रॉब्लेम तिथे आहे. मला जयराजजी एक आणखीन एक प्रश्न यायचा की भारतात पेक्षा परदेशातील नेतृत्व किंवा नेतृत्व संस्कृती किंवा वारसा नियोजन किंवा परदेशातला नेतृत्व हे अधिक चांगलं अशा प्रकारचा मानणारा एक मोठा वर्ग आहे. काय सांगाल तुम्ही, खरोखरच अशा प्रकारचा जेव्हा नेतृत्वाचा एक फार मोठा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लुक ईस्ट तसं लुक वेस्ट असं म्हणायची पाळी आली की परदेशातली एखादी व्यक्ती म्हणून अशा ठिकाणी बसवाई म्हणजे नेतृत्वाचे प्रश्न सुटतात? नाही नाही, हा आपला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. त्याला काय म्हणतात, कमजोरी आहे, न्यूनगंड आहे. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, त्याचा अर्थ असा आहे की शिष्याकडून झालेला पराभव हा सर्वात मोठा विजय समजावा. क्या बात. तेव्हा आपल्या कल्चरमध्ये हे आहे. परंतु आता ते वेस्टर्नचे थॉट येऊन आता अमेरिकेची गोष्ट वेगळी, युरोपची गोष्ट वेगळी आहे. अमेरिकेत जॉईंट स्टॉक कंपन्या आहेत, फॅमिलीमध्ये ते वारसाला काही देत नाहीत पैसे, चॅरिटीला देतात, शेअर होल्डर्स आणि बोर्ड खूप स्ट्रॉंग असतं. पण तिथे हा लिडरशिप क्रायसिस आहेच. आपल्याकडचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर जी डी बिर्लांचं देता येईल की ज्यांनी कुमार मंगलमला जवळजवळ 20-25 वर्ष आधीच ठरवलं की हा टेक ओव्हर करणार. मग आज 93 वर्षाचे वय असलेले जी डींचे भाऊ हे सुद्धा कुमार मंगलमकडे येतात आणि ते यशस्वी झालं. टाटाने सुद्धा खूप प्रोसेसमधून या माणसाला निवडला होता. त्यांचा आताचा जो चेअरमन सायरस जवळजवळ 1 वर्ष चालला होता प्रोसेस तो. पण चुकतात कधी कधी कॅल्क्युलेशन्स, कधी कधी यश माणसाच्या डोक्यात जातं. आणि सक्सेशनमध्ये पुण्याच्या एका मोठ्या कंपनीने डायरेक्टली 3rd जनरेशनला सक्सेशन देऊन टाकलं, मुलांची पटत नव्हतं, कंपनीची धापकन खाली गेली. तेव्हा तो सायकॉलॉजीचाही प्रश्न आहे आणि आपला पॉलिटिक्समध्ये आपल्यापेक्षा वीक माणूस आपला सक्सेसर म्हणून निवडायचा म्हणजे नेहमी तो आपल्या ताटाखाली राहील. मग कसा लीडर होणार तो वीक आहे, तुला माहिती आहे तो वीक आहे, पण तसंच ठेवायचं त्याला. या माल प्रॅक्टिसेस आहेत, परंतु त्याच वेळेला काही चांगल्या प्रॅक्टिसेससुद्धा आहेत ज्या आपल्याला क्लासिकल आपल्या कल्चरमध्ये आहेत. त्या जर का आपण स्वीकारल्या आणि त्याचं नूतनीकरण केलं जसं जी डी बिर्लाने केलं तर चांगली लिडरशिप निर्माण होऊ शकते. काय परदेशाकडून घ्यायचं काय गरज नाही. एक अनेक कंपन्यांचा इतिहास पाहिला, जवळून वाचला, त्यांच्यात काम केल्यानंतर अशी एक मला शंका दीपकजी वाटते, कुठेतरी नायकाला महानायक बनायची स्वप्न सतत पडत असतात. त्यामुळे वय कितीही वाढलं तरी भारतीय राजकारण असेल म्हणूनच आपल्याला 77-80 वर्षाचे पंतप्रधान असतात, आपल्याकडे 90चे राज्यपाल असतात, 85-90चे आपल्याकडे पक्षाचे अध्यक्ष असतात. उठता येत नाही, बसता येत नाही, तोंडाचं बोळकं झालं अशा अवस्थेत देखील अगदी मृत्यूशय्येवरून देखील तेच असतात. याचं कारण कुठेतरी आपल्याकडे विभूती पूजा ही त्याच्या समर्थकांमध्ये असते. तसंच नायकाला लार्जर दॅन लाईफ महानायक बनायचा जास्त शोध असतो, त्यामुळे नायकाचा शोध थांबतो. अगदी खरी गोष्ट आहे. आणि जसं जयराज म्हणाला की मिडिओक्रिसिटीला मध्यम प्रतीच्या लोकांनाच पुढे आणायचं की जेणेकरून आपल्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही आणि त्यामुळे पूर्ण कंपनीचं किंवा समाजाचं नुकसान होतं किंवा पक्षाचं म्हणाल तर पक्षाचं नुकसान होतं. त्यामुळे मी जसं म्हटलं की लिडरशिपची खरी क्वालिटी आहे डेलिगेशन आणि नेक्स्ट लेवल सुपिरियर नेक्स्ट लेवल तयार करणं. आणि जसं शिष्याकडनं पराभव झालेला हा सर्वात मोठा विजय आहे, तसं आपल्याला घरातले साध्या कौटुंबिक वातावरणात सांगितलं की मुलाची चप्पल आपल्या आकाराची झाली की त्याला भाऊ मानावा किंवा त्याला मित्र मानावा. हे का सांगितलं आहे ह्याचं कारण तुम्ही जेव्हा वानप्रस्थाश्रमकडे जायला लागता त्याला तुम्ही ॲक्च्युली वानप्रस्थाश्रम घ्यायला पाहिजे. आणि जसं भगवद्गीतेत त्यांनी सांगितलं इदम न मम म्हणून तो देण्यात आनंद आहे, क्या बात आहे. तो आनंद आपल्या संस्कृतीत सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्याला काही वेस्टर्नकडे बघण्याची आवश्यकता नाही आहे, पण आपणच आपलं जरा वाचन चांगलं वाढवलं आणि आपल्या स्वभावात थोडे बदल केले. पण याच्यावर पण लिडरशिप बरोबर एस्पेशली राजकीय पक्षामध्ये म्हणा किंवा कंपनीच्या बाबतीत म्हणा इकॉनॉमिक इंटरेस्ट जेवढे वाढतात तो मोह लोकांना आवडता येत नाही. यातला इकॉनॉमिक इंटरेस्ट जर का काढलात तुम्ही तर आपोआप तुम्हाला लिडरशिप चेंजेस मिळतील. गुड पॉईंट. पण इकॉनॉमिक हे फार ह्याचा हाव फार सुटते बरेचदा लिडरशिपला आणि म्हणून ते सोडवत नाही. म्हणून ते बोळकं झालेलं काठी टेकणारे लोक अजूनही तिथेच राहतात कारण त्याच्यात इकॉनॉमिक इंटरेस्ट असतात. जयराजजी, आता आपण मोहाविषयी बोलतोय, तशीच एक उत्तुंग नेतृत्वाच्या बाबतीतली एक खंत कायम असते. तुम्ही त्यांचे आत्मचरित्र वाचा किंवा त्यांच्या जवळ जाऊन ते हृदयाचे कप्पे उलगडले की ते सांगतात की ते त्या पोझिशनला तो नेता प्रचंड एकाकी असतो.
आणि ते एकाकी पण इतकं भयान असतं की तो कोणावरही स्वतःच्या रक्ताच्या मुलावरही अथवा अत्यंत गुणवान अशा रक्ताच्या नसलेल्या दुसऱ्या नायकावरही विश्वास ठेवू शकत नाही. याचं कारण तो स्वमग्न असतो, स्वतःच्या प्रतिमेत नार्सिझम असतं आणि त्याहीपेक्षा लीडरशिप इज लोनली बाय नेचर. खरोखरच नेतृत्व हे इतकं एकाकी असतं की जे माणसाला त्याचं अस्तित्व, त्याचं माणुसकीचं अस्तित्वच विसरायला भाग पाडतं. ह्या निसर्गाचा नियम आहे. आपण जेव्हा लीडर म्हणतो तेव्हा तो कुठल्या तरी कंपनीचा, फॅमिलीचा प्रमुख असतो, तेव्हा तो सधन असतो असं धरून बोलतो, तसं मी समजून चालतो. तो जसा त्या वयाकडे झुकू लागतो, वृद्धत्व येऊ लागतं, शरीर त्याचं साथ देणं असं होतं, कधी कधी साथीदार सोडून जातो आणि मग त्याला ज्या प्रकारे आजूबाजूचे लोक म्हणजे अगदी नोकर चाकरसुद्धा ज्या प्रकारे एक्सप्लॉइट करायला लागतात ते बघून त्याला काय करता तरी येत नाही, पण त्याची इन्सिक्युरिटी वाढत जाते. क्या बात. आणि ती इन्सिक्युरिटी ही त्या पोझिशनमध्ये वाढत जाते, परिवर्तित होत जाते आणि मग तो आणखीन एकाकी होत जातो. परत त्याला आणखीन लोक लुटत जातात आणि त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेतात. ही त्याची दुसरी बाजू आहे. तुम्ही त्यालाच दोष देऊ नका, त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही तेवढाच दोष दिला पाहिजे, कारण त्याच्याकडचं किती आपल्याला काढता येईल याच्याकडे अगदी खालच्या स्तरापासून, आणि तो तेवढा त्या शेलमध्ये माणूस अधिक 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 जात जातो आणि आपल्याला तो शेलमध्ये जातो इतकंच दिसतं. त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला दिसत नाही, पण त्याचे जेन्युइन नैसर्गिक प्रॉब्लेम असतात. नितीन बुद्धार काय सांगाल? सी ऑल्विन टॉफलरचं ना थर्ड वेव्ह पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की जितकी मोठी संस्था असेल, कॉर्पोरेशन असेल, तर आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे खूप मॅनेजर्स आहेत, खूप ब्रँड्स आहेत, खूप रिसोर्सेस आहेत असं आपल्याला सगळं वाटतं. पण वेन यू सी द लीडर ना, तो लीडर आतून खूप असा घाबरलेला असतो. वाय? बिकॉज ना एवढ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठलंही बदल आणणं ना असे पटकन शक्य नसतात. आणि जसं जयराजजी म्हटलं की तो जसं वाढत्या वयामुळे ना त्याच्या आजूबाजूचे लोक ऐकायचे होतात, त्याचे निर्णय असे फास्ट रॅपिड डिसिजन होत नाही. ही इज नॉट एबल टू चेंज हिमसेल्फ, आणि तिथे ना त्याला खूप इन्सिक्युरिटी वाटत होते. याच्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की निर्णय प्रक्रिया पटकन का होत नाही, तर स्वतःच्या यशस्वी असण्याचं आणि स्वतःच्या अचूक असण्याचं एक प्रकारचं ओझं त्याच्या डोक्यावर सातत्यानं असतं आणि त्याच्यामुळेच की काय तेच वलय तो दुसऱ्याकडनं अपेक्षित करत राहतो की जनता देखील अपेक्षित करत राहते की त्याच्यासारखाच त्याचा वारस असला पाहिजे. दीपकजी, इथंच कुठेतरी नेतृत्वाची ओहोटी दिसते आणि वारसा नियोजनाचा राहसामाल दिसतो. तो वलयाचा जो भाग आहे तो असणं साहजिक आहे. कोणत्याही कंपनीमध्ये म्हणा, कोणत्याही पक्षामध्ये म्हणा, कोणत्याही देशामध्ये म्हणा, प्रत्येक देशाचे जे उत्तुंग नेते झाले आहेत त्यानंतरच्या काळात येणाऱ्या नेत्यांना त्या जसं मोठ्या गायकाच्या मुलाला सुद्धा किंवा मुलीला सुद्धा मोठं गायक होण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात, कारण वडिलांशी आईशी कंपॅरिझन जेव्हा जेव्हा त्यांची होते तेव्हा त्यांना खूप प्रॉब्लेम येतात, त्यामुळे त्यांना त्यांचे त्रास वेगळे असतात. परंतु माझ्या मते त्याहीपेक्षा जेव्हा तुम्ही मूल्य एखादी नीतिमूल्य जेव्हा तुम्ही स्वतःकडे बाळगता आणि त्या मूल्यांवर चालायचा स्वतःचा विचार कायम ठेवता, ठाम ठेवता कोणत्याही परिस्थितीत, आणि हे करत असताना आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांना ते समजावून सांगून त्यांचा पाठिंबा मिळवता, तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकता. तेव्हा तुम्ही वेस्टर्न याचा उल्लेख केलात, ते मला एक मोठी कॉम्प्युटर कंपनी आहे जगामधली, त्याच्यामध्ये त्या मॅनेजिंग डायरेक्टरला किंवा लीडरला त्यांच्या असं सांगण्यात आलं बोर्डाकडनं की कंपनीची परिस्थिती खालावती आहे, तर खर्च कमी करण्यासाठी एवढ्या 10,000 15,000 लोकांना तुम्ही काढून टाका. आणि त्याने तो म्हणाला की माझी नीतिमूल्य मलाही परवानगी देत नाहीत, मी लोकांना काढण्यापेक्षा मी स्वतः रिझाईन होतो. आणि तो रिझाईन झाला माणूस. तर ही जी ताकद नेतृत्वाची आहे ती ज्या माणसाकडे असते किंवा स्त्रीकडे असते त्यांनी नेतृत्व योग्य तऱ्हेने सांभाळली, कारण चूक आहे का बरोबर आहे शेवटी काळ तुम्हाला उत्तर देतो. बरेच वर्षांनी तुम्हाला समजतं की तुम्ही घेतलेला निर्णय बरोबर होता की नाही, पण तुम्ही तुमच्याशी किती प्रामाणिक होतात, तुमच्या लोकांशी किती प्रामाणिक होतात याच्यावरून तुमची नीतिमूल्य ठरवली जातात. त्यामुळे त्यावेळेला जर का निर्णय तुम्ही तो तुमच्याशी प्रामाणिक राहून, आम्ही ज्याला मिरर टेस्ट म्हणतो की ज्या आरशापुढे उभं राहून तुम्हाला बरोबर उत्तर देता आलं पाहिजे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना, अत्यंत वेळेची मर्यादा लक्षात घेता थोडक्यात उत्तर. मुलायम सिंग यादव यांच्या घरातला एक प्रकारचा वारसा नियोजनाचा आणि सत्ता संघर्ष किंवा नेतृत्वाचा संघर्ष आणि टाटांसारख्या अत्यंत व्यावसायिकपणे राबवल्या जाणाऱ्या उच्च आदर्शांचा आदर्श असलेल्या अशा व्यवसायातला एक प्रकारचा हा नियोजनाचा, वारसा नियोजनाचा प्रश्न किंवा नायकाचा शोध, या दोन्ही घटना आज आपण एकत्रितपणे चर्चा केल्यानंतर सामान्य माणसासाठी यातून शिकण्यासारखं काय आहे? माझ्या मते म्हणजे अगदी लहान साध्या घरातून, जसं मी सासू सुनेचं म्हटलं तिथपासून ते मोठ्या मोठ्या पक्षांपर्यंत, जेव्हा नेतृत्व खऱ्या नेतृत्वाला किंवा प्रबळ नेतृत्वाला किंवा सार्थ नेतृत्वाला
प्रामाणिक नेतृत्वाला जेव्हा आपल्या वयाची समज येते आणि ज्यावेळेला वाटायला लागतं स्वतःला की आपण इरिलेव्हंट होण्याची शक्यता आहे, आणि अशा वेळेला जर का आपल्याला पुढचं नेतृत्व उदयाला येत असेल असं वाटत असेल, तर किमान त्या नेतृत्वाला पुढे येण्यासाठी 5 वर्ष हात धरून, त्याला बोट धरून पुढे आणा, की जो सक्षम माणूस आहे, केवळ आपला मुलगा आहे मुलगी आहे म्हणून नव्हे, तो प्रोफेशनली सक्षम माणूस आहे आणि तो काळजी घेऊ शकेल याची पुढे. एकदा ते केल्यानंतर आणि नेतृत्व त्याच्याकडे दिल्यानंतर त्याला पूर्ण मुभा द्या, की जोपर्यंत तो आपली ध्येय तीच ठेवतोय पण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग स्वतःचा स्वतः निवडतोय, तर त्याला तुम्ही मदत करा, तरच पुढे सक्सेशन प्लॅनिंग हे सार्थ ठरेल. नितीन पोद्दार, हा जो नेक्स्ट जनरेशन लीडर आहे आणि महाराष्ट्राचे तुमचे जेवढे वाचक किंवा तुमचे जेवढे व्ह्युअर्स बघतायत, जे लीडर होऊ पाहतायत, त्यांना मी एकच सांगेन की GPS हा 2-3 अक्षरी शब्द सांगेन मी, की GPS म्हणजे तुमची जर तुम्हाला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम स्वतः तयार करायची असेल तर GPS म्हणजे यू हॅव टू थिंक ग्लोबल, यू हॅव टू P म्हणजे यू हॅव टू इन्व्हेस्ट इन पीपल, आणि S म्हणजे यू हॅव टू थिंक ऑफ द सोसायटी. जोपर्यंत तुम्ही ग्लोबल थिंकिंग करणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या लोकांमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही मोठा विचार, समाजाचा विचार मांडणार नाही, तोपर्यंत तुम्ही असे ग्लोबल लीडर होणार नाही. टू बी अ लीडर यू हॅव टू थिंक ऑफ नेशन बिल्डिंग. काय सांगाल तुम्ही यातनं काय शिकण्यासारखं आहे? मुलायम सिंग आणि टाटा हे दोन्ही तसे एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टी, परंतु खूप साम्य असलेल्या. एक तर लीडरमध्ये दरारा आणि प्रेम या 2 भावना त्याच्या फॉलोअर्समध्ये यांचा बॅलन्स राहिला पाहिजे. आणि लीडरने नेहमी ऑपरेशन्समधून जितक्या लवकर बाहेर पडता येईल, ऑपरेशन डे टू डे हे चेक सह्या करणे, तितकं करून फक्त स्ट्रॅटेजीवर लक्ष द्यायला पाहिजे. धंद्यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती स्ट्रॅटेजी, धोरण. आणि जो धोरण व्यवस्थित देऊ शकतो तोच लीडर होऊ शकतो, तोच त्यालाच फॉलोअर्स मिळू शकतात. हे जेवढं उद्योग समूहाला लागू आहे तेवढीच ही सगळी जी आपण सांगितलेली गोष्टी आहेत या वैयक्तिक आयुष्याला आणि एका छोट्या कुटुंबाला देखील लागू आहेत. प्रेक्षक, शोध नायकाचा या विषयावरची ही विश्लेषणात्मक आणि अभ्यासपूर्ण चर्चा आपण पाहिलीत. राजकीय पक्ष असो वा एखादा यशस्वी उद्योग समूह, नेता, नेतृत्व आणि वारसदाराचा शोध या अनुषंगानं ही घडवून आणलेली चर्चा खरंच उद्बोधक होती. जगभरात कॉर्पोरेट जगतात दर 5 वर्षांनी नेतृत्व बदल घडत असतात. नेतृत्व बदल हा निसर्गाचा नियम आहे, तो अपरिहार्य आहे. एकतर नव्या नेतृत्वाला पुरेशी संधी द्यायला हवी आणि नेतृत्व समूहाच्या संस्कृती विरोधात वागत असेल तर त्याला बदलायला हवं, असा मुद्दा दीपक घैसासेंनी मांडला. एखादा नेता संस्थेच्या, समूहाच्या किंवा पक्षाच्या ध्येय धोरणांपेक्षा स्वतःची वैयक्तिक धोरणं राबवण्याला महत्त्व देत असेल तेव्हा तो मागे पडतो. एवढंच नाही तर तो ज्यांच्यासाठी काम करतो त्यांना देखील मागे खेचर असतो, असं नितीन पोद्दार यांनी स्पष्ट केलं. नेतृत्व पोचलं जातं ते गिर्यारोहणासारख्या क्रीडा प्रकारातून. जो रोप लीडर आहे त्याला जोखीम पत्करून इतरांना मार्ग दाखवावा लागतो. त्याच्यावर संपूर्ण टीमला विश्वास असावा लागतो. याकडे जयराज साळगावकर यांनी आपलं लक्ष वेधलं. नेतृत्व गुण ही खरं तर उपजत असण्याची गोष्ट आहे, पण कष्टानं, अनुभवानं तो विकसित करता येतो. हे घैसासेंनी आवर्जून सांगितलं. तर अनुभवातून नेतृत्व घडवता येतं. नेतृत्व आणि यश यांची सांगड असतेच, असं पोद्दार म्हणाले. लोकमान्य टिळक हे देखील लेनिन आणि लिंकन यांच्या तोडीचेच नेते होते, पण टिळकांना यश मिळालं नाही आणि गांधीजींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे दोन्ही उदाहरणं त्यांनी आपल्या समोर मांडली. जो केवळ पाठीराखे नाही तर नवीन नेतृत्व तयार करतो तो खरा नेता, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं. जे काळाच्या पुढे असतात ते नेतृत्व करतात आणि जे कालाबाह्य होतात ते संपतात, हाही मुद्दा साळगावकरांनी मांडला. प्रेक्षको, ज्याला अंतिम ध्येयाचा रस्ता माहिती असतो त्या दिशेनं तो स्वतः वाटचाल तर करतोच, पण आपल्यासोबत इतरांनाही मार्गदर्शन करतो. खरा नेता कोण तर तो हा. जर तुमची कृती इतरांना स्वप्न पाहण्याची प्रेरणा देत असेल, इतरांना शिकवण देत असेल, तर चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तरच तुम्ही खरे नेते. नेतृत्व म्हणजे काही यशस्वी होणं नाही, तर आपल्याबरोबर इतरांनाही यशस्वी करणं. आज शोध नायकाच्या निमित्तानं आपण या सगळ्याची चर्चा केली. यातले अनेक मुद्दे तुम्हाला अंतर्मुख निश्चित करतील, किंवा त्यासाठीच ही चर्चा होती. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा